आमचा एक मित्र होता. आमच्यापेक्षा लहान होता, तरी त्याला आम्ही भाऊ म्हणायचो. पण तो आता ह्या जगात नाहीये. आता झालं काय होतं, की तो ॲक्चुअली आमचा रूममेट होता आणि आमच्या सगळ्यांचा एकदम चांगला मित्र झाला होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी मी मेनसाठी दिल्लीला गेलो होतो आणि तिथून जेव्हा परत आलो, तेव्हा माझ्या बाकीच्या मित्रांनी सांगितलं, की भाऊनी आपला स्वतःचा जीव घेतलेला आहे. आता विचार करा, की ज्याला आम्ही भाऊ म्हणायचो, तर तो किती चिल असणार आहे. एकदम जॉली माणूस होता. पण कोणी विचारच करू शकत नाही, की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय? आणि त्यांनी चिठ्ठी सोडली नव्हती म्हणून आम्ही असंच डिस्कशन करत होतो, की त्यांनी ही स्टेप का घेतली असावी? तर आमच्या समोर 3-4 गोष्टी आल्या होत्या. सगळ्यात पहिली म्हणजे त्यांनी आधी काही 2-3 एक्झाम दिल्या होत्या आणि त्याच्यापैकी कोणतीच निघायची चिन्ह नव्हते. मे बी त्याचं एक मेंटल प्रेशर असेल, पण त्यांनी जवळपास ही शेवटची एक्झाम झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ही स्टेप घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही दुसरा विचार केला, की मे बी त्याला गर्लफ्रेंड असेल आणि होती त्याला. तर मे बी ह्याचा काही इश्यू असेल. काही जण म्हणत होते, की हा इश्यू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि ही सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट होती ॲडिक्शन. जेव्हा तो इकडे परीक्षेची तयारी करायसाठी आला, त्याच्या अगोदर त्याला एक ॲडिक्शन होतं सट्ट्याचं. सट्टा खेळायचा तो आणि खूप खूप मोठं ॲडिक्शन होतं. पण जेव्हा तो इकडे आला, त्याने पूर्ण टोटल झिरो केलेलं. पूर्ण सोडलेलं होतं. बट स्टिल कसं होतं, की जेव्हा तुम्ही मेंटल स्ट्रेसमध्ये येता किंवा तुम्हाला काहीतरी डिप्रेशन येतं, ह्यावेळेस तुम्ही अशा ॲडिक्शनकडे परत वळायला सुरुवात होतं. दारूचं असू द्या, सिगारेटचं असू द्या किंवा कोणत्याही गोष्टीचं ॲडिक्शन आहे. हे जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, त्यावेळेस हे ॲडिक्शन येतं. इथे मी ही गोष्ट पुढे कव्हर केली पण आहे ह्या इश्यूमध्ये. ठीक आहे. आता ह्या गोष्टीचं जेव्हा मूळ बघायला गेलं आपण, तर ह्या गोष्टीचं मूळ आहे इमोशन. इमोशनल जर बॅलन्स असला, तर ह्या गोष्टी अव्हॉइड करता येतात. आणि मागे जेव्हा एक लेक्चर घेतलं होतं शेड्यूल कसा बनवायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की निष्काम कर्म करत चला. जी की गीतामधली कन्सेप्ट आहे. निष्काम कर्म म्हणजे फळाची चिंता करू नका. आपले जे कामं आहेत, ते नुसते करत चला. पण ती कन्सेप्ट इथे लागू होत नाही. कारण की ॲट द एंड आपण माणूस आहोत आणि आपल्याला इमोशन्स आहेत, ज्याच्यावर आपला पूर्णतः कंट्रोल नाहीये. थोडाफार कंट्रोल आहे, पण पूर्ण कंट्रोल नाहीये. आपण ना देव आहोत, ना जनावर. आता जे देव आहेत, जे देवाला मानतात ते देव समजा इथे, जे देवाला मानत नाही ते साधू संत वगैरे समजा, ज्यांचा त्यांच्या इमोशनवर पूर्णतः अल्टिमेट कंट्रोल आहे. म्हणजे ते त्यांच्या सुखामध्ये पूर्णतः हर्षोल्लसित होत नाही किंवा त्यांच्या दुःखामध्ये पूर्ण डिप्रेशनमध्ये जात नाही. त्याला इक्वॅनिमिटी किंवा स्थितप्रज्ञ म्हणतात. आता ही कन्सेप्ट आहे, ही पण गीतेमधली आहे. ही जे देव लोक आहेत, जे साधू संत आहेत, त्यांना लागू होते आणि जे जनावर आहेत, त्यांना त्यांच्या इमोशनवर काहीच कंट्रोल नसतो. त्यांना जे जिथे जसं वाटेल तसं करतात. म्हणजे हे जनावर झाले. आणि जे माणूस आहे, माणसाला ना जनावर बनायचंय. बनू शकतो. जे मर्डर करतात, जे सायकोपॅथ आहे, ते जनावरच असतात ना. तर आपण जनावर बनू शकतो. बट आपल्याला जनावर बनायचं नाही. आणि आपल्याला आपण देव बनू शकत नाही. पण आपल्याला देव बनायचं आहे. तर ही जी इक्वॅनिमिटी कन्सेप्ट आहे, ही आपण लावू शकतो. पण त्याला आपल्याला ऑब्व्हियसली खूप सारे मेडिटेशन वगैरे करावं लागेल. तुम्ही अभ्यास सोडून जाणार आहे का मेडिटेशन करायला? तर आपण नाही करू शकत हे. तर म्हणून आपल्याला इथून मध्ये आहोत आपण. आपण ना देव बनू शकत, ना आपल्याला जनावर बनायचं आहे. म्हणून आपल्याला मध्यम मार्ग पाहिजे. जो की बुद्धाने सांगितला होता किंवा अनिच्छा पाहिजे. हा पण बुद्धाचा मार्ग आहे आणि एक अनित्य आहे, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या प्रॅक्टिकल सोल्युशन आहेत, ते करून आपण आपले जे इमोशन्स आहेत, ते आपण स्टेबल कसे करू शकतो, की आपला स्ट्रेस कसा काढू शकतो किंवा आपण डिप्रेशनमधून कसे बाहेर पडू शकतो. ह्या गोष्टी आपण इथे एकदम प्रॅक्टिकल वेनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर हे आपण एक-एक करून बघू. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही कारणं माहीत पाहिजे, की कशामुळे आपल्याला डिप्रेशन, स्ट्रेस येतो. कारण की आपल्याला इथिक्समध्ये एक टॉपिक आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणून. ह्याच्यामध्ये सांगितलं आहे, की इंटेलिजन्स असा असतो, की पहिली स्टेप अशी असते, की तुम्हाला तुमचे इमोशन्स माहिती पाहिजे. त्याला इमोशनल लिटरसी म्हणतात. इमोशन जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही त्याच्या तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या स्टेपवर जाऊ शकत नाही. आणि हे इमोशन माहीत असण्यासाठी हे कारणं माहिती पाहिजे, की तुम्हाला कोणत्या कारणाने ते म्हणजे जे इमोशन तुमचे निघतात, ते इमोशन कोणत्या कारणाने येतात. आणि आपण इथे सॅडनेसची, दुःखाची गोष्ट करतोय. त्याच्यामुळे आपल्याला हे कारणं बघू. कोणती कारणं आहेत? फ्युचर अनसर्टिनिटी. आणि बरेच लोकं इथे ॲग्री करतील, की फ्युचरची आपल्याला अनसर्टिनिटी आहे. म्हणजे फ्युचरमध्ये काय होईल सांगताच येत नाही. एवढे एक्झाम झाले, एक्झाम निघत नाही. पुढे होईल की नाही आपलं, लग्न होईल की नाही किंवा एवढी कॉम्पिटिशन आहे, कसं होईल आपलं? तर ही फ्युचरची अनसर्टिनिटी झाली. ॲग्री? बरोबर? ह्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर हाय एक्स्पेक्टेशन किंवा ड्रीम्स. आपले खूप जास्त एक्स्पेक्टेशन हाय असतात. म्हणजे जसं की आय-ए-एस बनत आहे किंवा कुणाला काही बनायचं आहे. हे आपले एक्स्पेक्टेशन असतात. पण कॉम्पिटिशन एवढी असते, की हे पूर्ण होईल की नाही याची आपल्याला हे असते किंवा इव्हन बरेचदा फ्रॉड्स पण होतात. तर त्याच्यामुळे पण हे एक्स्पेक्टेशन पूर्ण आपले होतील की नाही त्याचं एक स्ट्रेस येतं. त्याच्यानंतर एजचा मॅटर, ज्यांचं हळू वय होत चाललंय, ते पण हळू जास्त स्ट्रेसमध्ये यायला लागतात, की एवढं वय झालंय आपलं, पुढे होईल की नाही? म्हणजे हेच अनसर्टिनिटी सारखंच एजचा पण मॅटर आहे. त्यानंतर कॉम्पिटिशन
एवढी कॉम्पिटिशन आहे, एवढी कॉम्पिटिशन आहे. इव्हन प्लॅन बी मध्ये पण कॉम्पिटिशन असेल, प्लॅन सी मध्ये पण कॉम्पिटिशन आहे. तर खरंच होईल की नाही, हे याच्यामुळे पण एक स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर लग्न, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा रिलेशनशिप जे काय असेल, आता लग्नाच्या गोष्टी आहेत, त्या मुलींसाठी खूप जास्त मॅटर करतात. त्यांचे म्हणजे जे पॅरेंट्स वगैरे आहेत, ते त्यांच्यावर खूप जास्त स्ट्रेस टाकत असतात, की लग्न करून घे, नंतर अभ्यास कर वगैरे अशा टाईपचं जे काय असेल ते. त्यानंतर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बऱ्याचदा टॉक्सिक रिलेशनशिप असतात आणि ह्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर वगैरे पण होतो. ठीक आहे? तर हे पण एखादी कारण असू शकतं. त्याच्यानंतर मेडिकल इश्यू. आता मेडिकल इश्यू जे कोणते असतात, बऱ्याच लोकांना म्हणजे ब्रेनमध्ये काहीतरी इश्यू असतात, सेरोटोनिन म्हणा किंवा डोपामाइनचे इश्यू असतात किंवा बाकीचे म्हणजे मेडिकल इश्यू असतात. तर त्याचा एक्सपर्ट मी नाहीये. तर मी इथे तुम्हाला काही सांगू शकत नाही. आणि अजून एक शेवटची गोष्ट आहे, की आयडेंटिटी अटॅचमेंट. आता ह्या मेडिकल इश्यूसाठी तुम्हाला डॉक्टरकडेच जावं लागेल. ठीक आहे. म्हणजे ते अशी काही बिमारी बाऊ करून घेण्यासारखी बिमारी नाही. जी नॉर्मल आपल्याला बाकीची बिमारी होती, तशीच ते असतं. तुम्ही फक्त डॉक्टरकडे जायची गरज असते. त्याच्यानंतर आयडेंटिटी अटॅचमेंट विथ एक्झाम. आता ही गोष्ट त्यांना लागू होते ज्यांनी ऑलरेडी बऱ्याचदा यूपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या मेन्स दिल्या आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहेत. तर त्यांना ती आयडेंटिटी अटॅच होऊन जाते, की ह्यानी एवढं दिलंय, ह्याचं होऊ शकतं, हे होणार आहे. सगळे मित्र ज्या मागे लागतात, "हां, तुझं तर होऊनच जाईल." हा ज्यांनी ऑलरेडी मेन्स, यूपीएससीच्या किंवा एमपीएससी मेन्स इंटरव्ह्यू दिलेत, त्यांना खूप जास्त हा इश्यू आहे. ठीक आहे. हे अटॅचमेंट लागून जातं आणि जे म्हणजे त्यांनाही वाटायला लागतं, की नाही झालं तर काय करायचं? लोकं काय म्हणतील? कसं होईल आपलं? तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येतो. तर हे कारण आपल्याला माहिती झाले. तर ह्या कारणांमुळे आपल्याला नेमकी इश्यू काय येतात ते बघू आता. तर सगळ्यात पहिले म्हणजे काहीच धड होत नाही. म्हणजे तुम्ही किती पण कामं करा, कोणते पण कामं करा, किती शेड्यूल बनवा, काहीही करा. तुमचं मनच लागणार नाही. तर ते कामं पण धड होणार नाही. तर हा सगळ्यात पहिला इश्यू झाला. दुसरं म्हणजे उलटे-सुलटे विचार येतात. तुम्हाला माहितीच आहे कोणते विचार येतात. म्हणजे जवळपास प्रत्येकाला येऊ शकतात असे विचार. पण असे विचार करायचे नाहीयेत. आणि मी कोणत्या विचारांची गोष्ट करतोय ते तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर पूर्ण लाईफ इम्पॅक्ट होऊन जाते. आता एक माझा मित्र आहे, त्याचे काका होते. तर त्यांनी पण जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याचा अभ्यास केला होता 7-8 वर्ष, पण त्यांचं काही झालं नाही. आता ते खूप जास्त चिल माणूस होते. बट त्यांनी जेव्हा डिसिजन घेतलं, की इथून बाहेर निघायचं, त्याच्यानंतर ते आता म्हणजे ते आधी जसे बोलायचे, तसे जास्त बोलत नाही त्यांच्या पॅरेंट्सशी किंवा कोणाशीच एवढं जास्त काही बोलत नाही. तर पूर्ण लाईफ इम्पॅक्ट होऊन जातं. तर ही पण गोष्ट आपल्याला करायची नाहीये. तर असे इश्यूज असतात. त्यानंतर ॲडिक्शन जे की तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. माझ्या मित्राचं जे ॲडिक्शन होतं. आणि अशा बऱ्याच स्टडीज आहेत. एक NH आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर त्यांचा एक स्टडी आहे NHIचा, की जे ॲडिक्शन आहे आणि स्ट्रेस आहे, कोणतेही स्ट्रेस असू द्या किंवा डिप्रेशन आहे, ह्यांचं खूप जवळचं नातं आहे. ठीक आहे. म्हणजे ड्रग्स म्हणा, दारू म्हणा, सिगारेट म्हणा किंवा आता तुझे सट्टा सांगितला, तो पण त्याचा एक प्रकार झाला. ठीक आहे. तर असे ॲडिक्शन लागू शकतात. इव्हन तुम्ही मोबाईल बघता, त्याचं पण ॲडिक्शन असतं आणि मोबाईलमध्ये काय-काय बघतात ते पण ॲडिक्शन असतातच. तर असे ॲडिक्शन तुम्हाला लागू शकतात. तर हे झाले इश्यूज. ह्या इश्यूजवरून आता आपल्याला सोल्युशन माहीत पाहिजे, की आता आपण नेमकं ह्याच्यातून कसं बाहेर पडू शकतो आणि आपलं एकदम मिडल पाथवर आहे. जे ना देवाचे ना जनावरांचे आपले सोल्युशन असणार आहे. आपले सोल्युशन माणसांचे असणार आहे, की जे आपण एकदम चांगल्या रीतीने करू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आहे गाणी. आता गाणी हे सगळ्यात इम्पोर्टंट, सगळ्यात ईझी सोल्युशन आहे. माझ्यासाठी तरी आणि आय होप की तुमच्यासाठी पण असेलच. आता गाण्यांचा म्हणजे गाणे ऐकायचे कसे एकदम दुःखाचे वगैरे नाही ऐकायचे, की अगर तुम साथ हो वगैरे असे नाही. त्यांना मेरे या तसे नाही ऐकायचे. कल हो ना हो तसे नाही ऐकायचे. कसे ऐकायचे, की एकदम धांगड-धिंगावाले. बुमरो बुमरो किंवा चल छैया छैया असे जे गाणे आहेत किंवा तुम्हाला उडता ही फिरू असे जे गाणे आहेत, हे गाणे ऐकायचे आहेत. दुःखवाले कधीच ऐकायचे नाही. इव्हन तुम्हाला वाटलं कधी कितीही वाटलं, की दुःखवाले गाणे ऐकायचे, कधीच नाही ऐकायचे. तुम्ही त्या मूडमध्ये जाल. तुम्ही सॅड व्हाल, तुम्ही डिप्रेस्ड व्हाल. बट तुम्ही जर डिप्रेस्ड असले आणि एकदम भारीवाले गाणे ऐकले, तुमचं मूड म्हणजे चांगलं होतं. इव्हन ज्याला डान्स करता येतो, इव्हन नाही येत, त्यांनी पण डान्स करायचा. मला डान्स नाही येत. मी डान्स करत असतो एकटाच. आपल्या रूममध्ये जायचं, एकटा डान्स करायचा, गाणे ऐकायचे, डान्स करायचा, एकदम मूड फ्रेश होऊन जातो. एकदम सही होऊन जातो. कोण बघो नाही बघो, आपलं करायचं. ठीक आहे. तर हा एक सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात इम्पोर्टंट सोल्युशन. ह्याच्याने 50% पोरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर अनसर्टन फ्युचर. आता हे जे फ्युचर आहे, हे कोणीच डिसाईड करू शकत नाही. जे एक्झाम देत आहे किंवा जे ऑलरेडी आय-ए-एस आहेत, असे बरेच आय-ए-एस आहेत, ज्यांनी आय-ए-एस झाल्यानंतर स्वतः जीव घेतलेला आहे. असे पण बरेच आय-ए-एस आहेत. मोठे-मोठे लोकं आहेत, की ज्यांनी स्वतः जीव घेतलेला आहे. तर असं नाही आहे. फ्युचर हे अनसर्टनच आहे. तुम्ही आता अभ्यास करा किंवा अभ्यास पास झालेले असा. तर हे सगळ्यांसाठीच असतं. म्हणून तुम्हाला आजचं बघायचंय. आज तुम्ही किती तुमचा टार्गेट आहे तो कंप्लीट केलाय की नाही? किंवा किती राहिलाय? कालचा टार्गेट कसा आहे? त्या गोष्टी बघत चला.
त्याच्यामुळे कसं होईल, की तुम्ही जर मागचं काही कमी राहिलंय, तर पुढचं तुम्हाला माहिती आहे, की मी आता लगेच आज कंप्लीट करू शकतो ते. तर हे अनसर्टन फ्युचरचा आपण विचार नाही करायचा. ठीक आहे? ही दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर यू आर मोर इम्पोर्टंट दॅन एक्झाम. ही गोष्ट लक्षात ठेवा, की एक्झाम पेक्षा तुम्ही स्वतः खूप जास्त इम्पोर्टंट आहे. खूप जास्त. आता होतं काय, की आपल्या लाईफचं अल्टिमेट एम काय आहे? एक तर हेल्दी राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅपी राहणं. ह्या 2 गोष्टी फुलफिल झाल्या, तर आपल्या लाईफचं पर्पजच फुलफिल आहे. अल्टिमेटली तुम्ही कितीही काही विचार करा, तर शेवटी हेच 2 आहेत. ठीक आहे. तुम्ही कितीही विचार करा, सेल्फलेस विचार करा, सेल्फिश विचार करा, पण अल्टिमेटली ह्याच 2 गोष्टी आहेत. एक तर हेल्दी राहणं, नाहीतर मग हॅपी राहणं. ठीक आहे. तर हॅपी राहायसाठी आपली कन्सेप्ट अशी झाली आहे, की आपल्याला पाहिजे पैसा आणि पैशासाठी आपल्याला पाहिजे गव्हर्नमेंट जॉब. आणि आपण ही गोष्ट विसरूनच जातो, हॅपीनेस. आपल्याला पाहिजे गव्हर्नमेंट जॉब ही आपली आयडेंटिटी बनून जाते. आणि ह्या आयडेंटिटी पायी किंवा ह्या गव्हर्नमेंट जॉबच्या मागे लागल्यापायी आपलं जे हॅपीनेस आहे, तर हा हॅपीनेस चालला जातो. पैसा आपण दुसरीकडून पण मिळवू शकतो. ही गोष्ट रिस्क टेकिंग आपली ॲबिलिटी आहे, ती कमी होऊन जाते. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही एक्झामपेक्षा कैक पटीनं मोठे आहे. ठीक आहे. तुम्ही काही ना काही करूनच टाकाल. त्याच्यानंतर एज आणि कॉम्पिटिशन. आता ह्याच्यासाठी तुम्हाला प्लॅन बी हा काढायचा आहे. जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा ह्याचा विचार करायचा नाही. बट जेव्हा एक्झाम झालेली असते त्याच्यानंतर प्लॅन बीचा विचार करा. भलेही तुम्ही काहीही केलं असू द्या. बी-ए, बी-एस-सी, इंजिनिअरिंग म्हणजे काही पण असू द्या तुम्ही, तुम्ही प्लॅन बीचा विचार करायचा. तुम्हाला आपल्याला माहीत नसतात. बरेचसे प्लॅन्स किंवा बरेचसे जॉब्स आहेत असे आपल्याला माहिती नसतात. जेव्हा तुम्ही ते सर्च कराल, तेव्हा तुम्हाला इझिली मिळून जातात. 2-3 महिन्याचा कोर्स करायचा, तुम्हाला काहीतरी भेटून जातं. परत 4-5 महिन्याचं केलं, काहीतरी भेटून जातं. भलेही थोडेसे पैसे कमी पैशाचे असू द्या, बट तुम्ही हॅपी तर राहाल. ठीक आहे. तर एज आणि कॉम्पिटिशनसाठी प्लॅन बीचं काही ना काहीतरी म्हणजे हे करून ठेवा सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिपचे इश्यू. आता हा पण एक खूप मोठा इश्यू आहे आणि हे कसं जनरेशन नवीन आहे आणि हे असणारच आहे. रिलेशनशिप मध्ये खूप जण असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे हे अननॅचरल काहीच नाही. हे तर नॅचरलच आहे. जे ह्या गोष्टीचा विचार करत नाही, ते अननॅचरल आहे. कारण की नेचरनी हे अट्रॅक्शन दिलेलंच आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जी टॉक्सिसिटी आहे, ती अव्हॉइड करायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही स्वतः टॉक्सिक असाल, तर तुम्ही राहू नका. जर तुमचा पार्टनर असेल, तर त्याला गोष्टी समजावून सांगा, की हे असं-असं आहे, आपल्याला हे असं-असं करायचं आहे. ठीक आहे. आणि जर एक पार्टनर इमोशनल स्टॅबिलिटीसाठी हेल्प करत नसेल, तर त्याला रिलेशनशिप म्हणूच शकत नाही. तो सेल्फिश झाला. तुम्ही तुमच्या पार्टनरची इमोशनल स्टॅबिलिटी पण बघा, तर ती गोष्ट खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आणि हे जर टॉक्सिसिटी चालू असेल, ते तुमच्यावर आहे, की ते किती दिवस तुम्हाला रिलेशनशिप टिकवायचं आहे. अशी तुम्ही तर हॅपी राहणारच नाहीये, टॉक्सिकच राहणार आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड करतं, की किती दिवस ते टिकवायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला अभ्यास इम्पोर्टंट आहे एवढंच सांगतो मी. बाकी ते तुमची मर्जी तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकल इश्यू. आता ह्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही, कारण की मी मेडिकल एक्सपर्ट नाहीये. मी काहीच याच्यात सांगू शकत नाही. तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला वेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि ह्याच्यात लाजायची काहीच गोष्ट नाहीये. बिनधास्त सांगा, बिनधास्त जा डॉक्टरकडे. माझा एक मित्र होता. त्याला म्हणजे तो मला बोलत होता, मी त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलेलो आणि त्याने सांगितलं, की बेस्ट जे डिसिजन आणलं इकडे आणायचं, ते बेस्ट घेतलेलं आणि तो लगेच म्हणजे 1-2 महिन्यातच ठीक झालेला तो. म्हणजे डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत किंवा आणखी बरेचसे मेंटल इश्यूज आहेत. ते असे इश्यूज येत असतात आणि त्याच्यात लाजायची काहीच गोष्ट नसते. बिनधास्त तुम्ही डॉक्टरकडे चालले जा. ठीक आहे. जर हे जे वरचे इश्यूज आहेत ते कन्सिस्टंट राहिले, तुम्ही किती गाणी ऐकली, काही केलं, तर हे इश्यूज जर कन्सिस्टंट राहिले, तर मेडिकल हेल्प घ्या. ठीक आहे. त्यानंतर फ्रेंड. असा एखादी फ्रेंड ठेवा, की ज्याच्याकडे तुम्ही सगळ्या तुमच्या गोष्टी म्हणजे शेअर करू शकता. कोणतीही गोष्ट असू द्या. कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही शेअर करू शकता. असा एखादी फ्रेंड ठेवा आणि तुम्ही पण दुसऱ्यांसाठी अवेलेबल राहा. असं नाही होत, की तुम्ही आपलं-आपलंच करताय आणि जेव्हा तुम्हाला काही लागलं, तेव्हा तुम्ही त्याला विचारताय. असं नाही करायचं. जर दुसऱ्याला लागते, तेव्हा तुम्ही पण ह्या ज्या मेंटल इश्यूजच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घाला. खूप जास्त पण काही करायची गरज नसते. फक्त दुसरा काय बोलतोय तेवढं ऐकायची असते. म्हणजे ज्यांना सांगायचं असतं, त्यांना दुसरे काय म्हणतात त्यांच्याशी घेणं-देणं नसतं. फक्त आपलं जे बोलणं आहे, ते सांगायचं असतं दुसऱ्यांना. ठीक आहे. तर त्यांचा जो इमोशनल स्ट्रेस आहे, तो चालला जातो. फक्त आपण ऐकायचं काम करायचं. त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स. हे तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं. ह्याच्यात काय आहे, की तुम्हाला एकतर आपले जे इमोशन्स कोणते आहेत ते माहिती पाहिजे. तुम्ही अँग्री कधी होता? आता ह्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे, तुम्ही सॅड कधी होता? जसं की एकदम कोणते पण गाणे ऐकले तुम्ही सॅड होऊन जाता किंवा कोणत्याही गोष्टी घडल्या की तुम्ही सॅड होऊन जाता, डिप्रेशनमध्ये जाता. त्या गोष्टी अव्हॉइड करायच्या. हे झालं इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल सोल्युशन्स आहेत, ज्या की मगाशी सांगितल्या होत्या आणि ही गोष्ट ही प्रॅक्टिकल आहे, ही आयडियल आहे. ठीक आहे. तर दोन्ही गोष्टी आपण बघू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की जी वेळ आहे ती निघून जाते. लक्षात आलं का? की समजा तुम्ही ह्या फेजमध्ये आहे, की
ही फेज सॅड आहे, हा खूप स्ट्रेसचा पिरियड आहे. बट एवढं लक्षात घ्या की ही फेज निघून जाणार आहे. पुढे असा पिरियड येणार आहे की त्या पिरियडमध्ये तुम्ही हॅपी व्हाल, काहीतरी चांगलं घडेल. आता एकदा खूपच खराब जरी कंडिशन असली तर ती इम्प्रूव्ह होणारच आहे. असं होऊच शकत नाही की म्हणजे सगळ्यात खराब कंडिशन आहे आणि त्याच्या खाली पण कंडिशन जाईल असं नाही. जरी होत गेली तरी असं लक्षात घ्या की पुढे जाऊन ती इम्प्रूव्ह होणारच आहे. आता ह्या सॅड कंडिशन मध्ये कोणतीही वाईट स्टेप घ्यायची नाही. ते एवढं लक्षात ठेवा की पुढे जाऊन हे चांगलं होणार आहे. तर ही गोष्ट बुद्धांनी पण सांगितली आहे आणि जी आपली गीता आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेली आहे. बुद्धांनी काय सांगितलं? अनिच्छा आणि जी अनित्य आहे, ही वेळ निघून जाते. नित्य जी वेळ म्हणजे थांबत नाही, निघून जाते किंवा अनिच्छा सेमच कन्सेप्ट आहे दोन्ही. तर ह्याचा अर्थ हाच आहे. वेळ निघून जाते. ठीक आहे. त्यानंतर स्थितप्रज्ञ. हा प्रज्ञ झाला, प्रज्ञ पाहिजे. प्रज्ञा. ठीक आहे. तर स्थितप्रज्ञ किंवा इक्वॅनिमिटी ही गीतेतली कन्सेप्ट आहे. ह्याचं म्हणणं काय आहे, की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी खूप जास्त हायपर व्हायचं नाही. जसं की हॅपी आहे तुम्ही, तर खूप जास्त हर्षोल्लासित इकडे-तिकडे फिरत बसायचं नाही किंवा जर तुम्ही दुःखी झाले, तर खूप जास्त डिप्रेशनमध्ये जायचं नाही. त्या गोष्टीतून एका म्हणजे आपल्या मिडल पॉइंटवर यायचा प्रयत्न करा. आपण ह्युमन आहोत, आपल्याला माहिती आहे, की आपण खूप जास्त हॅपी होऊ. बट लक्षात ठेवा खूप जास्त हॅपी झालोय आपण. बट मागे आपल्या जागेवर यायचा आपण प्रयत्न करा. ठीक आहे? किंवा खूप जास्त डिप्रेस झालं, तर एवढं लक्षात घ्या, की ह्याच्यातून तुम्हाला परत आपल्या जागेवर यायचं आहे. ठीक आहे? हे झालं स्थितप्रज्ञ. हे जे देव लोक आहेत ते प्राप्त करतात त्यासाठी मेडिटेशन वगैरे लागतं आणि तुम्ही पण करत चला मेडिटेशन आणि मेडिटेशन 5-10 मिनिटं करायचंच. ठीक आहे. आता मेडिटेशन करायचं करायचं ते पण सांगतो. हे बघा, म्हणजे मी लहान होतो, मी 7वी-8वीत असताना माझी मम्मी वगैरे काही शिबिर वगैरे असायचे तिथे घेऊन जायची. तर ते म्हणजे ज्यांनी मेडिटेशन शिकवलं होतं त्यांचं नाव वगैरे लक्षात नाही मला. बट त्यांनी काय शिकवलं होतं ते तुम्हाला सांगतो आणि असे खूप साऱ्या प्रकारचे मेडिटेशन आहे. तुम्ही कोणतेही करू शकता. मी काय करतो, डोळे बंद करायचे, 4-5 श्वास घ्यायचे. नंतर असं इमेजिन करायचं, की एक बलून आहे. हॉट एअर बलून असतो किंवा पॅराशूट वगैरे असतो. म्हणजे पॅराशूट म्हणजे खाली येण्यासाठी असतो. हॉट एअर बलून वरती जाण्यासाठी असतो. तर तुम्ही असा विचार करा, की तुम्ही त्या हॉट एअर बलूनमध्ये बसले किंवा एक साधं कापड आहे. त्या कापडावर बसले आहेत आणि तो कापड हळू वरती चाललाय. एकदम हळू वरती चाललाय आणि तुम्ही आकाशात जाताय, समुद्रावर जाताय, नारळाची झाडं दिसतायत तुम्हाला, पूर्ण आरामात फिरताय, एकदम भारी पूर्ण काय त्याला नेचर दिसतंय, फुलं दिसतायत, पक्षी दिसतायत, एखादी पक्षी तुमच्या मांडीवर येऊन बसलाय, तुमच्याशी बोलायला लागलाय, असं काहीतरी एकदम भारी इमॅजिन करायचं. ठीक आहे. आणि 10-15 मिनिटं इमॅजिन केलं, पूर्ण वरतून फिरून आले तुम्ही, तर खाली बरोबर आपल्या ठिकाणी येऊन थांबायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 4-5 श्वास घ्यायचे आणि सोडून द्यायचे. अजून एक मेडिटेशनची मेथड आहे, की तुम्ही तुमचं जे पायाचे बोटं आहेत, पायाच्या बोटापासून विचार करत यायचा, की हे माझी बोटं इथं आहेत, अशी आहेत, तिथं काय चालू आहे. त्याच्यानंतर असं वरती-वरती हळू येत आपल्या डोक्यावर यायचं आहे. ठीक आहे. तर असे पण म्हणजे तुम्ही YouTubeवर पण बघू शकता, की कसं मेडिटेशन करायचं. तर मी ह्या 2 मेथड फॉलो करतो. तर तुम्ही पण म्हणजे खूप झालं तर 10-12 मिनिटं करू शकता तुम्ही. खूप जास्त वेळ अर्धा-अर्धा घंटा करून पण झोपायची काही गरज नाहीये. तुम्ही 5-10 मिनिटं करू शकता. हे स्थितप्रज्ञ तुम्ही अशा प्रकारे म्हणजे हासिल करू शकता. आणखी तुम्ही आपल्या डोक्याला इन्स्ट्रक्शन पण देऊ शकता. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करत असता, तर मी असले विचार करणार नाही किंवा मी हॅपी राहील, मी भारी अभ्यास करतोय, असे पण तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. हे झाले फिलॉसॉफिकल सोल्युशन. तर अशा प्रकारे आपण आपलं जे मेंटल स्टॅबिलिटी आहे किंवा इमोशनल स्टॅबिलिटी आहे, ते आपण एकदम चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल वेने आणू शकतो. ठीक आहे. चलो फिर अजून काही इश्यू असला तर सांगा मला. ठीक आहे. बाय बाय.